आत्ताच्या युगामध्ये सोशल मीडियावर महिलांचे जे काही प्रश्न आहेत हे पुरुष मांडतायत आणि पुरुषांचे जे काही प्रश्न आहेत हे महिला मांडतायत आणि घरी एकत्र दोघंही व्यवस्थित राहत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे। सकाळी एक पोस्ट वाचली। ती पोस्ट अशी होती की प्रत्येक माणूस आतून मरत चालला आहे। कुणी फोटो काढणं बंद केलं आहे, तर कुणी नवीन कपड्याचा छंद सोडला आहे, कुणाला एकटेपणा आवडायला लागला आहे, तर कुणी मित्राला भेटणं त्यांनी बंद केलं आहे। तर असं कशामुळे होतं? सोशल मीडियावर आध्यात्मिक संदेश सांगणारे भरपूर लोक आहेत, परंतु ॲक्च्युली तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर कुठेही सापडणार नाही, माझ्याकडे सापडणार नाही। तो एक वेगळा विषय आहे, त्यावर सुद्धा आपण बोलू कदाचित येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये। परंतु हे सध्या जे काही मी सांगितलेलं आहे की जे तुमच्या मनाची अवस्था आहे की तुम्ही फोटो काढणं बंद केलं आहे, तुम्हाला एकटेपणा आवडायला लागला आहे, तर यामागं जे काही कारण आहे हे कारण 2-3 कारणं असू शकतात। भरपूर कारणं तशी असू शकतात, परंतु मला जे वाटतात त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर तुमचं वय 35-40च्या वर असेल। त्यानंतर दुसरा त्यामध्ये एक शक्यता अशी वर्तवली जाऊ शकते की तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही अचीव करायचं होतं ते तुम्ही अचीव करू शकले नाही, त्या कारणामुळे तुमचा भ्रमनिरास झालेला आहे। त्यामध्ये तिसरा एक विषय असा असू शकतो की तुमचं कौटुंबिक वातावरण जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे, किंवा तुमच्या कौटुंबिक वातावरणामध्ये कलह निर्माण झालेले आहेत, किंवा मग तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा घटना होऊ शकतात, त्या कारणामुळे हे असं चालतच राहणार आहे। जीवन आहे, सुख आहे, दुःख आहे, याला काही जास्त याचा विचार करणं हे आपल्याला आवश्यक नाही आहे। आणि जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न पडतात की जीवनामध्ये एकटेपणा वाटायला लागला आहे किंवा मग निरसपणा जीवनामध्ये यायला लागला आहे, तेव्हा त्याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला कुठं सापडू शकणार नाही। सोशल मीडियावर तर बिलकुलच सापडणार नाही, कारण की सोशल मीडियावर जर एखादा व्यक्ती असेल, आज एक गोष्ट सांगतो आणि दुसऱ्या त्याच्या एकदम विरुद्ध गोष्ट सांगत असतो, त्या कारणामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे, मस्त राहायचं आहे, चांगलं जगायचं आहे। ओके।